लाभलेले आहेत डॉक्टर प्रमोदजी सावंत आदरणीय गोवाचे मुख्यमंत्री, मनापासून त्यांचं स्वागत करते. तसंच जमलेल्या सर्वांचं स्वागत. मॅडम शुभदा सावयकर, इन्फॉर्मेशन आणि पब्लिसिटी खात्याचे ऑफिसर श्री किरण मुननकर आणि लेखक श्री विनायक खेडेकर हजर आहेत. तसंच त्यांचे चाहते, आप्तेष्ट, मित्रमंडळी, सगळे सोयरे सर्वांचं मनपूर्वक स्वागत करूया. अन्न संस्कृती, गोवा अन्न संस्कृती या पुस्तकाचं प्रकाशन आज इथं होणार आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म असं मानणारी आमची संस्कृती आणि संस्कृती, परंपरा आणि प्रादेशिकता या सगळ्यांचा एक उत्तम समुच्चय असणारं असं हे पुस्तक. आज त्याचं प्रकाशन माननीय प्रमोदजी सावंत यांच्या हस्ते होणार आहे. मी विनंती करेन माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे ऑफिसर श्री किरण मुननकर यांना की त्यांनी सगळ्यांचं स्वागत करावं. नमस्कार. आजच्या या खास कार्यक्रमात उपस्थित आपल्या सगळ्यांचे माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या वतीने तुमचे स्वागत करतात. माहिती आणि प्रसिद्धी खाते सदाच दर्जेदार पुस्तकं प्रकाशन करीत आहे. तसेच ही पुस्तकं शैक्षणिक संस्था व लायब्ररी डिस्ट्रीब्यूट करून ती वाचकापर्यंत पावपाचा प्रयत्न करतात. आज आम्ही अशाच एका पुस्तकाचे प्रकाशन करपाक हांगा जमले, जे आमचे आदरणीय पद्मश्री आणि गोमंत विभूषण पुरस्कारान सन्मानित श्री विनायक खेडेकर यांच्या लेखणीतल्यान साकार झाले हे पुस्तक गोवा अन्न संस्कृती. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात आज आमच्या मधील मुखेल सोयरे म्हणून गोव्याचे लाडके मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांगा आसात. यांच्या हस्तुकी या पुस्तकाचे लोकार्पण जातले. हांव आमच्या मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांचे स्वागत करता. तसेच या पुस्तकाचे लेखक पद्मश्री श्री विनायक खेडेकर यांचे हांगा स्वागत करतात. तसेच हांगा उपस्थित अन्य मान्यवरांचे, मीडियाचे हांव स्वागत करता. गोवा अन्न संस्कृती या पुस्तकाचे लेखकान गोयची खाद्य संस्कृती, पाककला तसेच गोयच्या विविध अन्नाविषयी विस्तृत माहिती दिल्या. म्हाका विश्वास आसा हे पुस्तक आमच्या सगळ्यांच्या जिभेची रुची वाडयतले, तसेच गोयच्या खाद्यपदार्थाविषयी ज्ञानान भर घालतले यात मातूय दुबाव. थँक्यू किरण मुननकर सर. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म असं आपण म्हणतो. अन्न हे केवळ पोट भरण्यासाठी नाही तर ते मनभर प्रेम देणारं सुद्धा असतं आणि याच भावनेने सजलेला हा ग्रंथ आपल्या आज हातात येणार आहे. तर असंच मनभर प्रेम या भावनेनेच आपण आपल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करूया. सावनी अरुण खेडेकर यांना विनंती करते की आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत यांचं स्वागत करावं. धन्यवाद. या पुस्तकावर भाष्य करणाऱ्या, स्वतः साहित्यिक आणि समाजसेवेमध्ये रत असणाऱ्या मॅडम शुभदा सावयकर यांचंही आपण स्वागत करावं. माहिती अधिकारी श्री किरण मुननकर यांचं स्वागत करूया. आणि आपल्या सर्वांना ज्यांचा अतिशय आदर वाटतो आणि एक ऋषितुल्य असे व्यक्तिमत्व, पद्मश्री, गोमंत विभूषण, संगीत नाटक अकादमीची फेलोशिप ज्यांना प्राप्त झाली आहे, डॉक्टर कोमल कोठारी स्मृती पुरस्कारही त्यांना लाभलाय. चालता बोलता असा गोमंतकीय संस्कृतीचा विश्वकोश विनायक विष्णू खेडेकर आपले स्वागत. अत्यंत घरगुती स्वरूपाचा असा हा कार्यक्रम आहे. मोजकेच लोक आणि यांचे हितचिंतक, त्यांच्याबरोबर काम केलेले गेली कित्येक वर्ष आणि त्यांच्या एका शब्दाला धावणारे पावणारे असे सगळेजण इथे जमलेले आहेत. मॅडम शुभदा सावयकर यांना विनंती करते या पुस्तकावर आपण भाष्य करावं. मुदाकरात मोदकं सदा विमुक्ती साधकं कलाधरावतंसकं नमामि तं विनायकं, नमामि तं विनायकं. नमस्कार. पद्मश्री विनायक विष्णू खेडेकर यांच्या गोव्याची अन्न संस्कृती या पुस्तक विमोचन सोहळ्यास येथे उपस्थित प्रमुख पाहुणे गोवा राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय डॉक्टर प्रमोदजी सावंत, आदरणीय लेखक पद्मश्री विनायक काका खेडेकर, इन्फॉर्मेशन आणि पब्लिसिटीचे श्री किरण मुननकर, तसेच सर्व उपस्थित निमंत्रित मान्यवर सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. गोमंतकातील लोककला, संस्कृती, इतिहास, लोकजीवन याचा सखोल अभ्यास करून ज्यांनी जवळजवळ 15 ते 20 पुस्तकं लिहिली, त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झाली
असे आपले पद्मश्री विनायक काका खेडेकर यांचं हे पुढील पुस्तक गोव्याची अन्न संस्कृती याची थोडक्यात ओळख करून देण्यासाठी मी इथे आहे. आपली भारतीय संस्कृती ही विज्ञानाधिष्ठित आहे. त्यामुळे आपला धर्म, आपली संस्कृती, आपली अन्न संस्कृती हे सर्व विज्ञानावर आधारित आहे. आपल्या मातीचे रुजते तेच आपल्या भोजनात असते व तेच आपल्याला चांगले पचते. आपले सण आणि त्या सणासुदीला, लग्न समारंभात पूर्वापार असे पदार्थ बनत होते किंवा बनतायत जे इथे आपल्या शेतात पिकणाऱ्या भातापासून आणि भाटातील नारळापासून बनत. गोव्याच्या पारंपरिक लोककला, विविध प्रथा, परंपरा या वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत असून या सर्वांना एकत्रित बांधण्याचे मोठे कार्य अन्न संस्कृती करते. आपण पारंपरिक अन्नपदार्थ शिजवतो, खातो, पण त्याच्या मागचा इतिहास आपल्याला माहित नसतो. या पुस्तकात पहिल्या भागात आपल्याला गोव्याच्या कृषी संस्कृतीची ओळख करून दिली आहे. कुळागर, भात शेती, त्याच्यानंतर कुमेरी, पोरसू किंवा मळा, मिठागर या सर्वांची विस्तृत माहिती आपल्याला इथे वाचायला मिळेल. लेखक म्हणतात की केवळ भात शेतीच नव्हे तर जेवण खाण ह्या संज्ञेतील जे पदार्थ आहेत, म्हणजे आपण म्हणू की भाजीमळे, पोरसू, कुळागर, रानेवने, जंगल देखील, जे वेगवेगळ्या प्रकारातील सामग्री आपल्याला पोचवतात अन्नपदार्थ तयार करण्यासाठी, त्यांची देखील माहिती आपल्याला असली पाहिजे. त्यामुळे ह्या अन्नपदार्थांचं महत्व सगळ्यांना समजेल. आता भात शेतीमधीलच विविध प्रकार आपण पाहिले तर सर्द आहे, वांगण आहे, त्याच्यानंतर शेतीच्या जातीतील विविध प्रकार आहेत. उदाहरणार्थ सत्तरीतील पुरण शेती आहे किंवा मरड शेती आहे, जी महादई नदीच्या खोऱ्यात जमीन समतल करून केली जाते. अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या शेतींची माहिती, त्याचबरोबर तिथे पिकणारा भात, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भांगरसाळ आणि जिरेसाळ खानदानी भात प्रकार आहेत. कारण त्याच्यापासून जे उत्पन्न मिळतं ते कमी असतं, उंची असतं पण कमी असतं. पण सामान्य जनता जी लावायची मध्यमवर्गीय, ती कोचरी असेल, करगुट असेल किंवा आता जी सर्वसाधारणपणे लावली जाते ती अन्नपूर्णा किंवा ज्योती, ह्या सगळ्यांची इतकी इत्थंभूत माहिती गोळा करून त्यांनी ती लिहिलेली अभ्यासपूर्ण असं विवेचन आपल्याला ह्या पुस्तकामध्ये मिळेल. फक्त भात शेती किंवा ती करणाऱ्या याच्याबद्दल माहिती नाहीये, तर त्या भात शेतीसाठी जे खळ तयार करतात, एक विशिष्ट प्रकारचं अंगण तयार केलं जातं, तर ते करताना देखील किंवा आपण भात लावताना, शेती पेरताना देवाचं कार्य करायचं असतं, गारणं घालायचं असतं, तर ते कसं करतात, प्रत्येक जमातीत त्याची काय पद्धत आहे, हे तुम्हाला इथं सगळं समजून येतं. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्या अन्न संस्कृतीमध्ये मिठाशिवाय जेवण म्हणजे शक्यच नाही. हा आपल्या जीवनाचा एक महत्वपूर्ण घटक आहे जेवणातला, त्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे. तर असं हे मीठ तयार होतं, त्याला मिठागर म्हणतात. ते कसं आणि कुठे तयार होतं त्याचं अगदी सचित्र वर्णन आपल्याला या पुस्तकात बघायला मिळेल. आणि इतकी माहिती आहे की 1855च्या नोंदीनुसार गोव्यातील मिठाची निर्यात ही अव्वल मानली जायची, ह्याची सुद्धा नोंद आपल्याला इथे आढळते. आहार हा जीवनातील महत्वाचा असा सांस्कृतिक घटक, कारण आचार विचारांचं जे मूळ आहे ते आहारात असतं. तामसी आहार असले तर आपले विचार सुद्धा तामसी होतात. त्यामुळे त्याच्यावरती देखील त्यांनी एक दृष्टिक्षेप टाकलेला आहे. सगळ्यात महत्वाच्या गोव्याच्या अन्न संस्कृतीतील भाग म्हणजे तांदूळ. खूप महत्व आहे भाताला, तांदळाला. मग हे तांदूळ म्हटल्यानंतर त्याच्यात प्रकार आले, सुरई आला, उकडा आला, मग त्याच्यापासून बनणारी पेज, पायस, खीर, साखर भात, एवढंच नाही तर त्या राहिलेल्या शिळ्या भातापासून केलेला फोडणीचा भात. इतकं छान वर्णन आहे, तुम्ही वाचाल ना तर अगदी म्हणजे चुकवू नकाच, हे पुस्तक पूर्ण वाचून काढा, म्हणजे तुम्हाला समजेल त्यांनी किती बारकाईनं हे सगळं लिहिलेलं आहे. कुठल्याही कार्याचा प्रारंभ तांदूळ ही महत्वाचा घटक आहे. कारण फक्त जेवण नाही तर आपण देवपूजा असू दे, लग्न असू दे, मुंज असू दे, प्रत्येक संस्कारासाठी आपल्याला तांदूळ लागतो. ओटी भरताना, पदरात टाकायला, कपाळाला लावायला, डोक्यावर टाकायला तांदूळच हवा. गोव्यातील प्रत्येक जमातीमध्ये तांदूळ आणि नारळ हे महत्वपूर्ण घटक
मग ती पूजा असू दे, शिगमा असू दे, जत्रा असू दे किंवा अजून काही, ह्या दोन्हीचं महत्व अधोरेखित केलेलं आहे आणि त्याच्याशिवाय आपलं जीवन पुढेच नाही जाऊ शकत. आपण हे एवढं म्हणतो, पण ते करताना त्यांनी भात कसा बनवायचा, कसा बनवला जायचा आणि बनवतात ह्याच्यावरती इतकं बारकाईनं दिलेलं आहे. सोहळ्याचा भात करताना तो बेठा भात म्हणून करतात, ज्याच्यात तांदूळ आणि पाणी अगदी मोजमापानं घालायचं आणि तो परत त्याला हात नाही लावायचा, कारण तो सोहळ्यात असतो, देवाला नैवेद्य. पण तो कसा करायचा किंवा जी तपली वाळायची, हे सगळं छोटे छोटे बारकावे आपल्याला दिसून येतात त्याच्यात. मग त्याच्यानंतर उकडा तांदूळ कसा बनवतात, गावठी उकडा तांदूळ, त्याच्या बनवण्याच्या पद्धती. आणि तुम्हाला सांगते, उकड्या तांदळाची पेच आणि आंबलीचा तुकडा किंवा जे मांसाहारी आहेत ते सुक्या बांगड्याचा तुकडा, वा, प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटेल वाचताना देखील. ह्याच भातापासून पोहे बनवतात, लाया बनवतात, जे देवकार्यात वापरलं जातं. आता गोवा म्हटला की फक्त शाकाहार नाहीच येऊ शकत. आपण मासळीला कसं विसरू, त्याचा उल्लेख इतका विस्तृत आणि छोट्या छोट्या सगळी नावं वगैरे त्याच्यात. मला सगळी नावं माहिती नाहीयेत, पण त्यांनी इतकं त्याचं म्हणजे विस्तृत लेखन आहे की जे खवय्ये आहेत त्यांनी वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल, अरे वा, हे आलंय की आम्ही हे खातो की. आत्ताच्या पिढीला सुद्धा माहिती नसेल हे काय काय आपल्या गोव्यामध्ये आहे. तर असे हे गोव्याचा मत्स्य संस्कृतीचा इथे अगदी विस्तृतपणे उल्लेख आहे. कारण जवळजवळ 105 किलोमीटर लांबीचा सागर किनारा लाभलेला आपला गोवा प्रदेश महासागराशी जोडलेला, त्यामुळे गोमंतक खाद्यपदार्थ म्हटला की मासळी ही आलीच. आणि विविध प्रकार बनवून आपल्या पोटात शिरणारी ही जलशाक. किती सुंदर शब्द वापरलाय लेखकाने, जलशाक, पाण्यातली भाजी. म्हणजे कोणालाही असं वाटणार नाही शाकाहारी माणसाला की बाबा मी काहीतरी वेगळं वाचतोय, तर ही सुद्धा जलशाक. आणि शीत, कढी, हुमण हे 3 शब्दावरती आपण गोमंतकीय अगदी झोपेतूनही जागे होतो. आणि तुम्हाला एक गंमत सांगते, त्यांनी ह्याच्यात एक म्हणजे माझ्या सुद्धा कधी ते लक्षात आलं नाही, कारण आम्ही सुद्धा स्वयंपाक बनवतो तर विविध भाज्यांपासून आपलं खतखत तयार होतो. पण ते म्हणतात की 2 माशांपासून एक कालवण नाही बनत, प्रत्येक माशाचा स्वाद वेगळा, रूच वेगळी. हे सुद्धा इथे इतकं मस्त त्यांनी सांगितलंय ना, तुम्हाला सांगते, तुम्ही वाचा पुस्तक, तुमच्या सगळं म्हणजे तुम्हाला परत परत ते वाचावं असं वाटेल. खरं सांगायचं तर मी शाकाहारी, सगळ्यांना माहिती आहे, माझ्या माहेरी कुडणे गावात मानस आहे आणि ह्या मानशीचं फडफडणारं नुसतं ते पकडून आणल्यानंतर ते खाण्यासाठी किंवा ते मिळवण्यासाठी जी झुंबड उडते ती मी बघितलेली आहे. कारण ताजं फडफडीत नुसतं आणि गोवेकर, ह्यासाठी तडफडणारा हा गोवेकरच, अजून कोणालाही त्याची हे नाही. आणि हे त्यांनी इतकं मस्त त्याचं वर्णन केलंय, वा. तर ह्या आहार संस्कृतीमध्ये गोवेकर का खातो, काय खातो, मग आपल्याकडे अजून एक काय, तुम्ही बघाल जर सण वेगळे वेगळे आहेत, जत्रा असतील तर विशिष्ट पदार्थ आपण बनवतो. काले जत्रांना तर ठरलेला चण्याचा रोस, त्याच्यानंतर आपले ते शिरवळे, हे वेगळे वेगळे प्रत्येक ह्याला एक असा विशिष्ट पदार्थ बनलेला असतो. हे सगळे तुम्ही जर बारीक लक्षात घेतलं तर हे सगळे तांदळापासून बनलेले आहेत. कारण तांदूळ इथे आपल्याकडे मुबलक प्रमाणात पिकत होते, आताही पिकतात. पण मला वाटतं की आत्ताच्या नवीन युवकांसाठी किंवा युवा पिढीसाठी हे सगळं जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आपले मुख्यमंत्री हे स्वयंपूर्ण गोव्याचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यासाठी हे जर सगळं आपण समजून घेतलं तर मला वाटतं आपला गोवा हा भाजी जवळजवळ होत आलाय स्वयंपूर्ण भाजीसाठी, पण इव्हन बाकी इतर पदार्थांसाठी सुद्धा आपल्या संस्कृतीतून जे शिकून आपण पुढे नेऊ त्यासाठी हे पुस्तक खूप उपयोगी पडेल. त्याच्यानंतर दुसऱ्या घरामध्ये येतं रांधपघर. रांधपघर म्हणजे किचन, म्हणजे हा अन्न संस्कृतीचा गाभारा. ही जागा खूप महत्वाची, कारण इथे प्रत्येक गृहिणी आपलं प्रेम ओतून ते पदार्थ बनवतात. कारण आम्ही जे करतो ते आम्हाला दुसऱ्यांना खायला घालायचं असतं, आम्हाला माहिती असतं ते त्यांनी खाल्लं पाहिजे आणि त्या कथा पाळायचो. जुन्या काळात
चुलीला कुठलाही सण समारंभ असू दे किंवा चांगलं कार्य असू दे तर हळद कुंकू व्हायचं आणि त्याच्यानंतर आपण पुढे जायचं. तर त्याच्यानंतर रांधण करण्यासाठी लागणारी भांडी कुंडी, वेगळ्या प्रकारची भांडी असायची, त्या किंवा खाद्यवस्तूंची साठवण, बेगमी. आपण गोव्यात अजूनही साठवण करतो, पण अजून बरेच जण म्हणतात कशाला आणून ठेवायचं, कशाला पुरुमेत करायचा, मिळतं ती बाजारात. पण नाही, ती जी साठवण किंवा ती जी बेगमी आपण करायचो, मिरच्या सुकवून ठेवायच्या, पापड घालायचे, तोरा खळाला घालायची, ती तर पाहिजेच. मला वाटतं प्रत्येक गोमंतकीयाच्या घरात कुठेतरी एक बरणी असेल ज्याच्यात ही अंमली असणार आहे, किंवा सोला म्हणा, चिंच, ह्या सगळे जे पदार्थ आहेत, ही बेगमी कशी करायची, त्यासाठी काय वापरायचे, म्हणजे इतका बारकावा तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळतोय. त्याच्यानंतर गऱ्यांची सालव, हा प्रकार विलुप्त होत चाललाय. पण ती गऱ्यांची सालव, पावसात गरे काढून ते, कारण त्यावेळी त्याचा काही उपयोग होत नाही, कारण आपण पापड नाही घालू शकत, मग ते मीठ लावून ती चेपणीला ठेवून मग ती कशी ठेवायची, आणि त्याचा उपयोग साधारण ज्यावेळेला भाजी नसते श्रावण महिन्यात, इव्हन एका विशिष्ट आमच्यात एक सण असतो तो म्हणजे रविवारचा, नाही मला वाटतं तो षष्ठी सप्तमी, शीतला सप्तमी म्हणतात. तर त्या गौरीला सगळं रानातलं लागतं, त्या पदार्थात हे उकड आंबा आणि गऱ्यांची सालव ह्याचा नैवेद्य दाखवला जातो. म्हणजे सगळं असं हे जे आपण म्हणू की पारंपरिक तंत्रज्ञान वापरून, आधुनिक तंत्रज्ञान आता आले, पण पारंपरिक तंत्रज्ञान वापरून ह्या सगळ्या गोष्टी कशा ठेवलेल्या आपण साठवून ठेवतो त्याचं वर्णन. वा. त्याच्यानंतर पुढे गेल्यावर आपण म्हणू, मला माहिती आहे सरांना वेळ होईल, पण ह्या पुस्तकाला ना 10 मिनिटं कमी पडतात सांगायला, थोडक्यातच सांगते तुम्हाला, सर ऐकून घेतील. तर नैवेद्य प्रत्येक जेवणी असते किंवा अजून काय असतं तर त्याला विशिष्ट अशा पद्धतीनं प्रत्येक हे केलं जातं. त्याच्यानंतर मिठाचा पुरुमेत करायची, साठवण करायची, ती कशी, ती घराबाहेर ठेवायचं, ती अशी एक वेगळीच डोण असायची, त्याच्यात ते घालायचं, हे सगळं आपल्याला इथे दिसेल. त्याच्यानंतर त्यांचं मला वाटतं विशेष प्रेम सत्तरीवर आहे, कारण अनवट सत्तरीमध्ये त्या सत्तरीतल्या खाण जेवणी किती वेगळं आहे ते त्याच्यात त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि पटतं आपल्याला. कारण ते म्हणतात की सत्तरी भागात तसे मासे वगैरे कमी, पण हे जे वेगळे वेगळे पदार्थ तिथे बनतात ना, त्यांचं त्यांनी किती छान वर्णन केलंय आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर आपल्या भाज्या, आपल्याला बेळगावची भाजी आणायची गरजच खरं तर पडत नाही. आपल्या कुळागरामध्ये, आपल्या रानामध्ये ज्या वेगळ्या वेगळ्या भाज्या मिळतात. तुम्हाला सांगते, खास भाजी असते जी जून महिन्यात ह्याच्या सुरुवातीला करायची, तिला लूत म्हणतात. असे बोंगे येतात, ते बोंगे काढायचे, जो जंगली सुरण असतो आणि त्याचे ते बोंगेच काढायचे आणि त्याची भाजी करायची. पण हिचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आम्हाला राग यायचा, आमची आत्या खायला लावायची ती भाजी, नाही खाल्लीच पाहिजे. कारण काय तर त्याचं म्हणे कोठा साफ होतो आणि तो पावसाच्या सुरुवातीला ती खाल्लीच पाहिजे. असं प्रत्येक याच्या मागे तुम्हाला विज्ञान दिसून येईल. त्याच्यानंतर आपल्या खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणारे तुम्हाला माहिती आहे अळवी, नैसर्गिक मिळणारी जी अळवी आहे त्याची रूच वा. त्याच्यानंतर त्यांनी कुळागरी भाज्या, आगरी भाज्या, पावसाळी भाज्या, हे सगळं त्याच्यात अगदी विस्तृत छानपैकी मांडलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर जी चित्र आहेत ते बघितल्यानंतर तुम्हाला नाही वाटणार की हातातलं हे पुस्तक खाली ठेवावं असं, आणि त्यासाठी तुम्ही अगदी मोकळा वेळ घेऊनच ते पुस्तक वाचलं पाहिजे. आता आपले अन्नघटक किंवा गोव्याच्या अन्न संस्कृतीमधील 3 प्रमुख अन्नघटक जे आहेत ते म्हणजे तांदूळ, नारळ आणि मासे. मग त्याच्यात सामान्य लोकांमध्ये काय वापरलं जातं, पेज, आंबील, कालवण, भाकरी. या भाकरीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. तर हे सगळं त्यांनी त्याच्यात म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या पुस्तकातील 3ऱ्या भागामध्ये आपल्याला वेगवेगळे शिवराक म्हणजे शाकाहारी पदार्थ, अन्नपदार्थ ते कसे बनवायचे याची थोडी थोडी रेसिपी दिलेली आहे. फणस, गोव्यातील फणस हा असा एकमेव झाड मी तुम्हाला सांगेन जिथे आपण कसलंही सारं म्हणजे जे खत वापरत नाही, पण त्याचा एवढासा जो असतो त्या कोल्याची सुशेल म्हणून भाजी करतात.
जरासा मोठा झाला की चारकुटा होतो किंवा चाखा होतो, त्याच्यानंतर होते सोलून शाक, त्याच्यानंतर होते गऱ्याची भाजी, पिकल्यानंतर गरे खातो, गऱ्याची खीर करतो, सांदण करतो, त्याच्या पुढे जाऊन साठ करतो. साठ काय विचारू नका, म्हणजे तो एवढासा फणस आता कुठेतरी परत ह्या एका साठावरती सुद्धा जर एखाद्या माणसानं काम केलं, त्याचा पूर्ण संसार याच्यावरती चालू शकतो. आता मला वाटतं सरांच्या जे पाळीला आपल्या बायोडायव्हर्सिटीच आहे तिथे छान फणसाचं लोणचं घातलं जातं. मी खाल्लंय, फार टेस्टी असतं. तुम्ही कधी टेस्ट करून बघा. म्हणजे फणसाचं लोणचं, म्हणजे इतके विविध प्रकार. मग नक्कीच आपण स्वावलंबी होऊ शकतो, आत्मनिर्भर होऊ शकतो. असे पदार्थ आपल्या गोव्यामध्ये आहेत आणि त्याचं पुनरुत्थान करून आपण ते पुढे येऊन जाण्याची गरज आहे. तर असं हे पुस्तकाच्या तसंच एक मत्स्याहार सुद्धा रांधायचा तो एक वेगळाच भाग आपल्याला वाचायला मिळतो. मला काही त्यातलं माहिती नाही, तरी सुद्धा मी थोडं वाचलं त्याच्यातलं, पण तोही त्याच्यात आहे. आणि पुस्तकाच्या शेवटच्या भागात अन्न परिचर्या, ज्यात आपण अन्न संस्कृतीकडून खाद्य संस्कृतीकडे कसं पोहोचलं, कारण अन्न संस्कृती वेगळी आणि खाद्य संस्कृती वेगळी. आता जर तुम्ही बघाल तर काही ना काही प्रत्येक जण खात असतो, मग ते पचतं की नाही याचाही विचार नसतो. पण अन्न संस्कृती जी आहे ती विशिष्ट वेळेला विशिष्ट खायचं, विशिष्ट प्रकारे आपण ते पुढे घेऊन जायचं. त्याच्यानंतर जे रांधपघर होतं त्याच्याकडून खानावळीकडे पोचलोय. पण हा अन्न आहाराचा एक अभ्यास आपल्याला ह्या पुस्तकात आढळतो. आणि असं हे पुस्तक फक्त वाचनासाठी नव्हे तर प्रत्येकानं आपल्या संग्रही ठेवण्यासाठी यथायोग्य असं आहे. आणि या पुस्तकाची खरी प्रेरणा आणि ऊर्जा स्रोत आहेत सौ कुंदा काकी. आज त्या आपल्यामध्ये नाहीयेत, पण त्या त्यांच्या मागं लागल्या होत्या ते पुस्तक पूर्ण करण्यासाठी. उद्या त्यांची दुसरी श्राद्ध तिथी आहे, पण त्यांनी त्यांच्या विनायक काकांच्या मागे कुंदा काकींचा मोठा हात आहे. ह्या पुस्तकासंदर्भात ह्या वयात तरुणांनाही लाजवी असा उत्साह आणि अजूनही अनेक पुस्तकं लिहिण्याचं ज्यांचा मनोदय आहे, आणि अशा या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ माणसाला असं मी म्हणेन, आपल्या केंद्र सरकार, आपले मोदीजींनी पद्मश्री बहाल केलेलीच आहे. आणि ते करताना आपले मुख्यमंत्री यांनी त्यांना सर्वतोपरी सहाय्य केलेलं आहे. कारण ते कायम त्यांनी काहीही सांगितलं, हे पुस्तक सुद्धा त्यांनी सांगितलं मी करतो प्रकाशित, आणि त्यांनी ते प्रकाशित केलं आपल्या इन्फॉर्मेशन आणि पब्लिसिटी तर्फे. त्यांचा कायम आज हा जो इथे कार्यक्रम केलेला आहे तो सुद्धा आपल्या मुख्यमंत्र्यांनीच घडवून आणलेला आहे. तर अशा ह्या कार्याचा ते प्रत्येक त्यांच्या कार्याचा सन्मान करतात, त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांना मदत करतात. मी मुख्यमंत्र्यांना एक छोटीशी विनंती करेन की त्यांना डिलीट देण्याची शिफारस त्यांनी गोवा युनिव्हर्सिटीला करावी. आणि तसंच मला इथे ह्या पुस्तकावरती भाष्य करण्यासाठी बाबू काकांनी सांगितलं, ते मी म्हणेन माझं अहोभाग्य. कारण मी पहिल्यांदाच असं पुस्तकावरती भाष्य केलंय, 2-3दा वाचून काढलं. समजेना मला कुठले मुद्दे घेऊ, कुठले मुद्दे सोडू, कारण सगळेच मुद्दे आपले महत्वाचे होते. पण तरी सुद्धा आपला सर्वांनी मी काय जे सांगितलं ते ऐकलं, आणि आपण सर्वजण हे पुस्तक मुद्दामहून वाचाल अशी अपेक्षा बाळगते आणि इथेच थांबते. धन्यवाद. एकूणच अन्न संस्कृती हा ग्रंथ म्हणजे आपल्या गोमंतकीय परंपरेतील अन्नाशी निगडीत श्रद्धा, आचार, विचार, अन्नदान, अन्न संस्कार आणि लोकजीवनातील अन्नाचं सांस्कृतिक स्थान याचं सुंदर दर्शन घडवणार आहे. तुम्ही इतकं सुंदर वर्णन या पुस्तकाचं केलं आणि भाष्य केलं की आपण जसं म्हणतो की जशी यातल्या पाककृती खायची जशी रूच आली तसं पुस्तकही लवकरात लवकर वाचण्याची पण रूच आम्हा सगळ्यांना आलेली आहे. त्यामुळे मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की या पुस्तकाचं आपण प्रकाशन करावं. त्याआधी थोडंसं सांगेन की हे पुस्तकाचं प्रकाशन कसं करावं याही बद्दल काकांच्या मनात काही वेगळ्या धारणा होत्या. हे जे भांड दिसतंय ना याला म्हणतात सानन झाकणा, आणि हे आत्ताच्या तसं अडगळीत असं पडलेलं भांड आहे. ते त्यांनी बाहेर काढून मंत्रालयामध्ये त्याला विराजमान केलेलं आहे या भांड्याला, म्हणूनही आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे.
काही भागात 66 मध्ये याला सान्ना चोंद्र असंही म्हणतात. आणि या भांड्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी गोमंतकातल्या प्रत्येक घरात जात पात धर्म पंथ याचा यापेक्षा सगळ्यांकडे प्रत्येक घरात हे भांड असायचं आणि याचा वापर करायचा. या पुस्तकात केवळ पाककृती नाही तर अन्नाभोवती मिळलेली आपली एकूणच संस्कृती, शेतकऱ्यांचं योगदान आणि माणुसकीची भावना पानोपानी आपल्याला दिसून येईल. मॅडम म्हणाल्या तसं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः सुचवलं की या ठिकाणी मंत्रालयामध्ये या पुस्तकाचं प्रकाशन आपण करीन आणि माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित होत आहे. एकूणच अहोरात्र झटून गोव्याला विकासाच्या दिशेने नेणाऱ्या गोमंतकातल्या प्रत्येकाचा आधार बनणारे असे आपले मुख्यमंत्री. सगळ्यांसाठी त्यांच्याकडे काहीतरी आहे. मग म्हाताऱ्यांसाठी आधाराची काठी असेल, युवकांसाठी उंच उंच असे उठण्याची स्वप्न ते देत असतात आणि एकूणच सगळ्यांना सर्वसमावेशक असा विकास घडवू पाहणारे आपले आदरणीय मुख्यमंत्री. आपल्याला विनंती करेन की आपण या प्रसंगी आपले विचार मांडावेत. नमस्कार. गोवा अन्न संस्कृती ह्या ग्रंथाचं इनॉग्रेशन या ठिकाणी होत आहे. पद्मश्री विनायक काका खेडेकर यांनी लिहिलेला गोवा अन्न संस्कृती हा ग्रंथ या पुस्तकावरती बोलण्यासाठी खास करून शुभदावेणी सावेकर यांनी डिटेलमध्ये या पुस्तकावरती आपलं बोलणं केलं. आपल्याला या पुस्तकाची डिटेलमध्ये माहिती त्यांनी करून दिलेली आहे. आमचे इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटचे स्पिरन विनायक काका खेडेकर यांचे सगळे चाहते, त्यांचे स्नेही आणि पत्रकार मित्र आणि मैत्रिणी सर्वात अगोदर गोवा सरकारच्या वतीनं, गोवा इन्फॉर्मेशन पब्लिसिटीच्या वतीनं आणि समस्त गोव्याच्या लोकांच्या वतीनं मी पद्मश्री विनायक काका खेडेकर यांचं खूप खूप अभिनंदन करतो. गोवा अन्न संस्कृती हा ग्रंथ लिहिणं म्हणजे एका राज्याचा हा ग्रंथ आहे हे म्हणायला काही हरकत नाही. कारण आपण ज्यावेळेला विचार करतोय त्याने विचार करत असताना पर्टिक्युलरली एका विशिष्ट समाजाचा किंवा एका विशिष्ट धर्माचा विचार न करता पूर्ण गोव्यातील अन्न संस्कृती कशी असावी आणि कशी होती आणि इन फ्युचरमध्ये म्हणजे एखाद्याला जर हा विषय शिकायचा झाला, इन फ्युचर एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये म्हणा किंवा हायस्कूलमध्ये एखाद्याला रिसर्च करायचा जर योग आला तर हा ग्रंथ हा नक्कीच त्याच्या उपयोगी पडेल असं मला वाटतं. आणि ह्यावरती बोलत असताना म्हणजे शुभदावेणी सावेकरने पूर्णतः ह्या अन्न संस्कृती ग्रंथामध्ये म्हणजे एकंदर गोव्यामध्ये असलेल्या भात शेती, नारळ आणि मासे या 3 गोष्टी कशा पद्धतीने लिंक्ड आहेत आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या समाजासाठी उपयुक्त आहेत ह्या खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत. अन्न संस्कृती सांगत असताना मत्स्य संस्कृती, आहार संस्कृती ही त्यांनी कधी विसरलेली नाहीये. आणि आपण ज्याला म्हणतोय की दिनचर्या आणि ऋतुचर्या, कुठल्या ऋतूमध्ये काय खाणं हेही त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे विनायक काका खेडेकर यांनी लिहिलेलं आहे. कारण हे लोकांना समजणं गरजेचं आहे. आज आपण बघतोय की अन्न संस्कृती ही लोक विसरत चाललेले आहे. ज्याला आपण लाईव्ह फूड आणि डेड फूड असा जो प्रकार आता आलेला आहे, आपण काय खावं आणि काय खाऊ नये हेही बऱ्याच लोकांना समजत नाहीये. त्यामुळे मला वाटतं की आत्ताच्या पिढीने जरी हे पुस्तक वाचलं तर नवीन ते पुढच्या पिढीपर्यंत थोडं तरी ज्ञान ते त्यांना देतील याची अपेक्षा आहे. कारण पुढची पिढी वाचण्यात खूप कमी असणार. कारण पुढची पिढी आजकाल पुस्तकं वाचत नाही, ते फक्त मोबाईलवरती ऐकत असतात किंवा कुठेतरी इंटरनेट याच्यावरती थोडंसं वाचत असतं. त्यामुळे ह्या पिढीने निदान हे पुस्तक वाचावं आणि इतरांच्या मध्ये बोलावं किंवा बोललं किंवा समजून सांगावं. या निमित्ताने आपली अन्न संस्कृती ही पुढच्या पिढीपर्यंत जाईल, पुढच्या पिढीला त्याचा खूप फायदा होईल. आणि अन्न संस्कृती हा ग्रंथ फक्त वाचण्यापुरता मर्यादित नाहीये. म्हणजे ज्याला आपण म्हणतोय की मनावरती होणारे संस्कार हेही खूप महत्त्वाचे असतात. त्यामध्ये फिजिकल स्ट्रेंथ आणि मेंटल स्ट्रेंथ या दोन्ही गोष्टी म्हणजे आपण फक्त शारीरिक वाढ आणि मानसिक वाढ याही तेवढ्याच जास्त महत्त्वाच्या असतात. आपण काय खातोय त्यानुसार आपण घडत असतो. म्हणून तर म्हणतोय की आपली वेगवेगळ्या पद्धतीने शाकाहार मांसाहार जरी म्हटला तरी आपली बुद्धी कशा पद्धतीने वाढ होईल याचाही विचार यामध्ये केलेला आहे. मी नक्कीच म्हणजे यामध्ये सांगत असताना सर्व जाती धर्म पंथ याचा विचार करून आणि त्यामध्ये असलेल्या त्या ठिकाणी अवेलेबल असलेलं म्हणजे आपण म्हणतोय की पेडण्यापासून काणकोणपर्यंत विशेष उल्लेख सत्तरीचा केलेला आहे. या भागामध्ये काय काय मिळतंय आणि काय काय पिकतंय. आजही गोव्यामध्ये काळा तांदूळ हा पिकवला जातो आणि विशेष करून काळ्या तांदळाची किंमत आजही म्हणजे अप्रॉक्सिमेटली 300 रुपये किलो आहे. म्हणजे आपण खात नाही आहोत
आपण हा काळा तांदूळ अमेरिकेला घेऊन जाणारी लोक आहेत. कारण मागच्या वेळी मी जेव्हा भात कापणीच्या एका महोत्सवाला गेलो होतो त्यावेळी मी मुद्दामून बघितलं की 400 रुपये किलो आहे. डायरेक्टर ॲग्रिकल्चरचं म्हणले 300 नाही 400 रुपये किलो आहे काळा तांदूळ. आपल्या गोव्यामध्ये स्पेसिफिक लोक करणारे आहेत आणि ते कम्प्लिटली ब्रँडेड आणि पॅक करून इथून अमेरिकेला घेऊन जाणारी लोक आहेत. कारण त्याचं इम्पॉर्टन्स त्यांना माहिती आहे. त्यामुळे या अंधसंस्कृतीच्या पुस्तकामध्ये अशाच पद्धतीच्या विविध विषयावरती तो उल्लेख केलेला आहे. तो आपण जर सगळ्यांनी वाचलं तर आपल्याला त्यामधलं ते समजून येईल. आणि त्याचबरोबर मी म्हटलं काय खावं आणि काय खाऊ नये. पण आपण बऱ्याच वेळी आपल्याला रेडीमेड जे काय मिळते ते आपण सगळं खात असतो. म्हणजे आपल्याला 2 मिनिट मॅगी याची सवय झालेली आहे. पण त्यामध्ये त्याचे साईड इफेक्ट्स काय होतात हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे विशेष करून गृहिणींनी निदान वाचावे असं म्हणत नाही की पुरुषांनी पण वाचावा, पण गृहिणीचा विशेष भर एवढ्यासाठी दिलेला आहे कारण खाद्यसंस्कृतीमध्ये तयार करण्यामध्ये मोठा हात जर कुणाचा असेल तर तो गृहिणींचा असतोय, बहिणींचा असतोय. त्यामुळे त्याने जर विशेष करून लक्ष दिलं तर आपल्याला भावी जनरेशन हे चांगलं होण्यासाठी त्याचा खूप उल्लेख होईल. मी मुद्दामून खेडेकर काका पद्मश्री यांचं खूप खूप अभिनंदन एवढ्यासाठी करतोय कारण एवढ्या कंटिन्युअसली हा कार्यक्रम घेण्यासाठी माझ्याकडे स्वतः ते 2 वेळा आले. एवढा मोठा कार्यक्रम नाही तर आपण मंत्रालयामध्येच हा कार्यक्रम या ठिकाणी घेऊ. कारण सहसा म्हणजे कुठलाही इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट कुठल्याही पुस्तकाचं इंडिपेंडेंटली करतात. अजून कोणतरी आमचं एखादं जाऊन इनॉग्रेशन करतोय. पण खेडेकर काकांना हा ग्रंथ माझ्याच हस्ते करायचा होता आणि नंतर मला पण त्याचं इम्पॉर्टन्स समजलं कारण हा राज्याचा ग्रंथ आहे. त्यामुळे तो मुख्यमंत्र्यांनीच करावा म्हणून त्याचं इनॉग्रेशनचा कार्यक्रम हा मी मंत्रालयाचा या मेन हॉलमध्ये ठेवला. मी मनापासून त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि इन कालांतराने हा ग्रंथ गोव्यासाठी एक आदर्शवत ग्रंथ ठरेल. सगळेजण त्या ग्रंथाकडे पाहत असताना एक राज्याचा ग्रंथ आहे असं म्हणून पाहेल. आणि आजच्या या डिजिटल युगामध्ये सुद्धा अंधसंस्कृती ही किती महत्त्वाची आहे या नवीन मुलांच्या ते लक्षात येईल याची मला खात्री आहे. आणि नक्कीच परत एकदा म्हणजे आपल्या टुरिझम कल्चर या सगळ्यांना आपण एक पुढे जात असताना की सरकार नक्कीच या ग्रंथाचा विचार करत असताना मी तर म्हणेन की विशेष करून वेगवेगळी हॉटेल्स लाईन्स जी आहेत त्यांच्यासाठी हा मार्गदर्शक ठरू शकतो. कारण विशेष करून गोवन फूड खाण्यासाठी विशेष लोक या स्मॉल्स याच्यावरती जातात. इथं 5 स्टार आणि बाकी याच्यामध्येही गोवन कल्चर प्रमोट करण्यासाठी त्याचा उल्लेख करावा. मी टुरिझम ह्यांचा मुद्दामून सांगेन की विशेष करून त्याने जर ते शिकून घेतलं तर त्याला आपण म्हणतोय की गोव्यामध्ये जी लोक येतात, टुरिस्ट लोक येतात किंवा फॉरेन कंट्रीतून लोक येतात त्यांना गोवन स्वाद देणं. कारण विशेष करून आपण ज्यावेळी ज्या वेगळ्या देशामध्ये जातोय तेव्हा तिथल्या देशातली ती टेस्ट आपण अनुभवतोय. मग इथल्या का नाही? मग आपल्याला जसं आपण गोवन फिश करी राईस ही जवळ पेटंट ज्याला आपण म्हणतोय त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलेले वेगवेगळे पेटंट यामध्ये आहेत ते प्रमोट करावे. आणि वेगवेगळ्या हॉटेल्समधून अशा पद्धतीचे पेटंट आणि अशा पद्धतीचे अन्नसंस्कृतीचं जतन व्हावं ते लोकांपर्यंत पोहोचावं हे नक्कीच भविष्यात मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री आहे. आणि परत एकदा मी विनायक काका खेडेकर यांचं खूप खूप अभिनंदन करतो. त्यांनी आतापर्यंत 15-20 पुस्तकं आणि विशेष करून त्यांना पद्मश्री मिळत असताना गोव्यातील लोकसंस्कृती यावरती लिहिलेला ग्रंथ हा त्याचा खूप महत्त्वाचा ग्रंथ होता. आणि त्याचा उल्लेख करून त्यांना पद्मश्री मिळत असताना त्या ग्रंथाचा उल्लेख हा विशेष झाला होता. कारण आज लोकसंस्कृतीचं जर जतन होणं तर ते लिहून काढणं गरजेचं आहे आणि ती लोकसंस्कृती ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही गरजेची होती. मी मुद्दामून म्हणजे आजच्या युवकांना एवढंच सांगेन की विनायक काका खेडेकर जर या वयामध्येही एवढ्या उत्स्फूर्तपणे आपलं लेखन करत असतात तर कित्येक युवकाने अशा वेगवेगळ्या विषयावरती अभ्यास करून लिहिणं हे फार फार गरजेचं आहे. आणि ते करणं एवढंच मी सांगेन. आणि गोवा सरकारच्या वतीने गोवा अन्न संस्कृती या ग्रंथासाठी पद्मश्री विनायक काका खेडेकर यांचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद आदरणीय मुख्यमंत्री सर या सुरेख आणि समर्पक विचारांबद्दल. यानंतर या पुस्तकांसाठी ज्यांचं योगदान लाभलेलं आहे त्यांना या पुस्तकाची प्रत आपण प्रदान करावी अशी विनंती आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना. श्री श्रीधर कामत बंबोळकरजी सुंदर डिझायनिंग या पुस्तकाचं केलेलं आहे. गोमंतकातील एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे चित्रकार श्रीधरबाई. सागर जावडेकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे पण ते गोव्याबाहेर आहेत
पण त्यांचं नाव घेणं क्रमप्राप्त होतं. शिल्पा नाटेकर, सरोजिनी गावकर, नमन सावंत, मला इथं दिसत नाहीये कोण कोण आले, मी नावं लिहिते. तन्मयी उमरिये सहकारी, गौतमी गावस चोरलेकर, तनिषा कशाळकर. इतर साहित्य प्रकार जे साहित्यिक लिहित असतात ते तो आत्माविष्कार असतो किंवा स्वयंस्फूर्तीने लिहित असतात. पण विनायक काकांचं जे जे लेखन आहे ते कायम आपण बघत असतो तर संशोधनात्मक असं लेखन त्यांचं असतं, रिसर्च ओरिएंटेड, ज्यामध्ये एका जागी बसून लिहिलं पुस्तक पूर्ण केलं असं कधी होत नाही. तर प्रचंड फील्ड वर्क यामध्ये अत्यावश्यक असतं, रिसर्च असतो, अनेकांना भेटी द्याव्या लागतात, त्यांच्या मुलाखती घ्याव्या लागतात, स्वतः जाऊन ठिकठिकाणी राहावं लागतं, त्यांना आलेले त्यांचे अनुभव आपण स्वतः एक्सपिरियन्स करावे लागतात. त्यामुळे अतिशय कष्टाचा असा हा साहित्य प्रकार आहे, संशोधनात्मक लिखाण जे विनायक खेडेकर करत असतात. आणि म्हणूनच ऋषितल तुल्य व्यक्तिमत्व असा आपण समस्त गोमंतकीय त्यांचा आदराने उल्लेख करत असतो. या प्रसंगी आपल्याला एकतर सर्वांच्या वतीने अभिनंदन आणि आपण सर्वांचे ऋण व्यक्त करताना स्वतःही व्यक्त व्हा अशी विनंती. सिद्धी उपाध्यायचं नाव राहिलं. नमस्कार. प्रथमतः आजच्या निवेदिका आपल्या सिद्धी उपाध्याय यांना गेल्यावरती केंद्रीय संगीत नाटक अकादमीचा युवा नाट्य कलाकार पुरस्कार मिळाला, त्याबद्दल त्यांचं आपण कौतुक करूया. या पुस्तक निर्मितीच्या कामी ज्यांचं सहकार्य, योगदान, कॉन्ट्रीब्युशन असं म्हणूया, ज्यांनी केलं त्या सर्वांचे, त्या सर्वांच्या बद्दल मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. या पुस्तकाची निर्मिती, प्रकाशन, मुद्रण या सगळ्याची जबाबदारी गोवा शासनाच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्यानं घेतली आणि एक अतिशय सुरेख असं पुस्तक तयार केलं. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभारी मानतो. खरं तर आभाराचा भार तुमच्यावरती टाकावा असं मला वाटत नाही, कारण आभार हा शब्दच मुळे आमच्या संस्कृतीत नाही. आणि उखाण्यात सांगतो थोडस, त्याने आभार प्रदर्शन, आभार प्रकट करावे वगैरे. आभार प्रदर्शनाचा करायचा नाही पाऊ, आभार प्रदर्शनाचा करायचा नाही पाऊ, सगळी माझीच माणसं, नाव कुणाकुणाचं घेऊ. खर तर पुढलं आयुष्य न फेडता येण्याजोग्या तुमच्या ऋणात राहणं, ऋणात घालवायचं मला आवडेल. गेलेलंही माननीय मुख्यमंत्र्यांच्या बद्दल मी फक्त कृतज्ञता व्यक्त करतो, कारण ते आभार वगैरे आता मी म्हटलं त्याला काही तसा अर्थ आहे, ते फारच औपचारिक किंवा गुणगुणित झालेले शब्द आहेत. डॉक्टर तुम्ही आलात असं म्हणण्यापेक्षा हा संपूर्ण समारंभ तुमचाच असल्यासारखं त्याचं आयोजन झालेलं आहे. खूप बरं वाटतं. आमच्या शुभदाताई, त्यांनाही त्यांच्याही बद्दल पूर्ण कृतज्ञता असणं, आदरभाव राखून मी त्यांना ताई म्हणतो. मला वाटतं एवढं पुरेसं आहे. धन्यवाद. नमस्कार.
सगळ्यांनी ग्रुप फोटोसाठी इथे पुढे यावं. आणि सगळ्यांच्या वतीने खरंच परमेश्वराच्या एकच विनंती करेन. मगाशी आम्ही बोलत होतो की खूप पुस्तकं त्यांच्याकडनं तर भावीतच, पण 100व्या वर्षी 100वा वाढदिवस साजरा करताना असं सुंदरचं पुस्तक